सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, अ व्हेरी गुड मॉर्निंग अँड अ वॉर्म वेलकम टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. वी आर लर्निंग चॅप्टर ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे धक 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 व्हायब्रेटरी मोशन. ठीक आहे. ह्या व्हायब्रेटरी मोशनचा एकच प्रकार आपण शिकतोय, सिंपल हार्मोनिक मोशन. एकदम शिस्तीतली मोशन. मेन पासून राईट, राईट पासून मेन, मेन पासून लेफ्ट, लेफ्ट पासून मेन, एकदम मस्त पैकी अशी चाललेली. राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह. आजच्या लेक्चरला आपल्याला शिकायचं एनर्जी इन द एसएचएम. आतापर्यंत काय काय कव्हर केलं आपण? रिस्टोरिंग फोर्स, ऍक्सलरेशन, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचे ग्राफ्स, त्यांचे व्हेरिएशन्स स्टडी केले. कंपोजिशन ऑफ टू एसएचएम्स इथपर्यंत आपण आलो. फेज वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण चांगले न्यूमेरिकल्स पाहिले. अँड डू अंडरस्टँड द फेज. फेज मीन्स पोझिशन ॲट दॅट इन्स्टंट विच इज गिवन बाय द अँगल. आज एनर्जी स्टडी करायची आपल्याला. एनर्जी इन एसएचएम. व्हॉट वी गोना बी स्टडिंग बच्चा? एनर्जी इन सिंपल हार्मोनिक मोशन. एनर्जी in the simple harmonic motion. What is energy? What a basic question. कुठलंही काम करण्यासाठी काय लागते? एनर्जी. कुठलंही काम होत असेल, which means what is happening? Transfer of energy is happening. Getting ना बेटा? So particle move करतोय. इथे hero force, restoring force आहे, which is always opposite to the displacement and directed towards mean position. तर बच्चा, एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी ही दोन प्रकारची असते, कायनेटिक अँड पोटेन्शियल. कायनेटिक अँड पोटेन्शियल. तर वी आर गोइंग टू डिराइव एक्सप्रेशंस फॉर दोज थ्री थिंग्स, कायनेटिक, पोटेंशियल एंड मग टोटल एनर्जी. ठीक है, तो प्यारे बच्चों शुरू किया जाए. ओके, सो बेटा, इन द सिंपल हार्मोनिक मोशन, suppose we have a mean position here. Pranav ji, very good morning. I felt very happy seeing you after a long time. Ashilish ji has become very serious, so everybody is expected from my end to become serious about your studies. Serious about studies. Tension always away in physics as well as in real life. बेटा एनर्जी वाला टॉपिक स्टडी करू, एक्सप्रेशन्स डिराइव्ह करू, बोर्ड एक्झामला येतात आणि फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे न्यूमेरिकल सॉल्व्हिंग साठी सुद्धा. सो हे तर तुम्हाला काय पचनी पडलं असेल आता, तसं राईट मेन, लेफ्ट मेन, टच इट, ब्रिंग इट, लीव इट, टर्न इट, लीव इट, ते तसं राईट मीन, लेफ्ट मीन, राईट मीन. ठीक आहे, मोशन चालू आहे. बालमित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर एक्सप्रेशन काढू कायनेटिक एनर्जीसाठी. काय करू बच्चा? कायनेटिक एनर्जी. ओके, आय वुड लाईक टू राईट की त्याला सफिक्स एसएचएम, कारण कायनेटिक एनर्जी लिनियर मोशन मध्ये होती, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, वेगवेगळ्या ठिकाणी. सो के एसएचएम आपण काढू. बेटा पार्टिकल निघाला, कुठून निघू दे, मीन पासून, राईट पासून, लेफ्ट पासून, बट डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. सो मीन पासून काहीतरी डिस्प्लेसमेंट आपल्या पार्टिकलचा आहे, लेटेस्ट एक्स. आणि प्रत्येक पॉइंटला, जसं की तुम्हाला माहिती आहे, कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला मॅक्झिमम आहे आणि राईट एक्स्ट्रीमला 0 आहे. मध्ये व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे, पण मध्ये या दोन पोझिशनच्या मध्ये प्रत्येक पॉइंटला किती असेल ती एनर्जी, हेच तर आपलं टार्गेट आहे. ठीक आहे, अच्छा जी. बालमित्रांनो, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². अ व्हेरी बेसिक फॉर्म्युला बेटा, राईट. v इज द वेलोसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, कारण इथे एसएचएम चालू आहे ना. सो v ची एसएचएम मधली व्हॅल्यू टाकून आपण वेलोसिटीचा जनरल फॉर्म्युला काय बच्चा? यस वी नो, v इज प्लस और मायनस, है की नाही, प्लस और मायनस ओमेगा √a² - x². प्लस आणि मायनस तर फक्त हे सांगतं ना, राईटला चालला का लेफ्टला चालला, बस. ओके, सो बच्चा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m v चा स्क्वेअर
ठीक आहे, व्ही इथे स्क्वेअर कर, सो ओमेगा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गायब होऊन जाईल, सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बालमित्रांनो, जर तुम्हाला आठवत असेल 1/2 m ओमेगा स्क्वेअर इज k into a square minus x square. We are done with the derivation of kinetic energy in the simple harmonic motion. Come on beta, kinetic energy in the simple harmonic motion 1/2 k. Where याला विसरायचं नाही. नाही तर मग हा तुम्हाला म्हणेन याद आ रही है तेरी याद आ रही है. कोणी कोणाला विसरायचं नाही ना, तुम्ही याला ना हा तुम्हाला. के इज यम ओमेगा स्क्वेअर, के इज यम ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा इज रूट के बाय यम, याला विसरायचं नाहीये. ओके, और ओमेगा इज रूट के बाय यम. न्यूमेरिकल सॉल्विंग साठी टी इज 2 पाय बाय ओमेगा विच इज 2 पाय बाय भागिले ओमेगा आहे. चला आता मी आता काय करतोय बघ, 2 पाय ओमेगा 1 अपॉन ओमेगा आहे, त्याला असेल तो रूट एम बाय के. हे न्यूमेरिकल सॉल्विंग साठी. ठीक आहे, चला तो विषय वेगळा आहे. हॅव वी डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी? यस सर. आता सर 3 पोझिशन घेऊन आपण याला व्हेरीफाय करू पटकन एकदा. ठीक आहे, चलो. सो बच्चा, ही ऍट मीन पोझिशन, ऍट मीन पोझिशन बेटा मीन पोझिशन आहे, याचा अर्थ एक्स काय असणार आहे रे? हे बघ ना, इथं मीन पोझिशनला हा एक्स काय असणार? 0. कम ऑन, एक्स काय असणार आहे? 0. दे बरं टाकून तुझा एक्स, इथं 0 टाक. व्हॉट विल हॅपन? हा एक्स 0 होऊन जाईल. सो बच्चा, कायनेटिक एनर्जी बरं का, इन द मीन पोझिशन किंवा एस मध्ये इट विल बिकम 1/2 के एक्स तर उडाला ए स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? 1/2 के ए स्क्वेअर विच इज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. ओके बेटा, इट इज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आणि आपल्याला तसंही माहिती आहे, आपल्याला हे तसंही माहिती आहे की कायनेटिक एनर्जी ऍट द मीन पोझिशन इज मॅक्झिमम विच इज प्लस ऑर मायनस ए ओमेगा असं घेतो आपण. येस सर, दिस इज ऍक्सेप्टेबल, नो इश्यू. बघ लक्ष दे, मी तर पुढे कंटिन्यू करतोय बघ याला. बेटा मीन पोझिशनला एक्स 0 आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते, नो इश्यू. सो 1/2 के ए स्क्वेअरला मी इक्वेट करू शकतो कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम 1/2 के स्क्वेअर. हे फक्त तुला कळण्यासाठी लिहिलं मी, ठीक आहे ना. आणि व्हेलॉसिटी मॅक्सिमम, बरं का, व्हेलॉसिटी हे न्यूमेरिकल साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, एक काम कर, याला सोड, स्क्रीनशॉट घे, इथपर्यंत असली हे एक्सप्रेशन. हा, हे मीनचा झाला विषय. ठीक आहे, आता एक्स्ट्रीमचा घेतो मी एकदा. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन कंपॅरिझन नंतर करू आपण. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन टोकाला एक्स विल बिकम प्लस आहे, एक्स विल बिकम मायनस आहे. सो जे टोकाला एक्स असतो प्लस किंवा मायनस आहे, टाकून दे बरं बेटा. या फॉर्म्युल्यात तू प्लस टाक नाही तर मायनस टाक. स्क्वेअर तर पॉझिटिव्ह आहे, ए स्क्वेअर मधून ए स्क्वेअर जाईल, आन्सर विल बी 0. सो बच्चा, कायनेटिक एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन विल बिकम 0. कुठे? एक्स्ट्रीमला. बस, इट इज दॅट सिम्पल. बालमित्रांनो, फक्त एवढा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मला. कायनेटिक एनर्जी इन द सिस्टम इज 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या. कायनेटिक एनर्जी इन द सिस्टम 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कम ऑन, कायनेटिक एनर्जी इन द सिस्टम 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कम ऑन, 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, वेअर के इज एम ओमेगा स्क्वेअर. डन. ओके, गाड़ी को आगे ढकेला जाए. यस सर. फर्स्ट काइनेटिक एनर्जी वी आर डन, और अब आ रही है बारी पोटेंशियल एनर्जी की. नंबर 2, पोटेंशियल एनर्जी इन सिंपल हार्मोनिक मोशन. ओके बेटा, पोटेंशियल एनर्जी काय असते? ऑलवेज रिमेंबर माय वन स्टेटमेंट. पोटेंशियल एनर्जीचा टॉपिक संपूर्ण फिजिक्स मध्ये कधीही सुरू करत असताना, एस्पेशली जर हे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही पाहताय, तर बाल मित्रांनो हे वाक्य लिहून घे, वर्क डन इज नेव्हर वेस्टेड.
रेकॉर्डेड लेक्चर असेल तर. सध्या मस्तपैकी एन्जॉय करा, शो चालू आहे. सो बेटा, वर्क डन इज नेव्हर वेस्टेड. कंसात काय, फिजिक्स मध्ये पण आणि लाईफ मध्ये पण. क्या बात, 100% की बात बोले हो गुरुजी. बेटा, लाईफ मध्ये पण आणि फिजिक्स मध्ये पण कहीं बाबा कारकेले का मोटिवेशन शुरू ना हो जाए. वर्क डन इज नेवर वेस्टेड बेटा, इट इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. This lecture is getting recorded, is not getting wasted, it is invested, this time is invested. हे रेकॉर्ड होतंय लेक्चर, इट हॅज बीन गेटिंग स्टोर्ड. एक स्प्रिंग सारखं स्प्रिंग स्ट्रेच केली, सोडल्यावर काय होईल, रिगेन होईल. सो इन दिस वे लेक्चर गेटिंग रेकॉर्डेड. सिमिलरली जे वर्क डन होतं हे कधी वेस्ट नाही होत फिजिक्स मध्ये. ओके, इट इज ऑलवेज स्टोर्ड. कशामध्ये, इन द फॉर्म ऑफ एनर्जी, इन द फॉर्म ऑफ एनर्जी. अच्छा, सेकंड, व्हेरी ब्युटिफुल, पोटेन्शियल एनर्जी. आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये एक्सप्रेशन येतं त्याचं, पोटेन्शियल एनर्जी. सो मी त्याला पीई सफिक्स एसएचएम लिहायला मला आवडतं. युजली यू लिहितो आपण, बट ह्या चॅप्टर पुरतं आपण मर्यादित पीई सफिक्स एसएचएम लावू. बाल मित्रांनो, पोटेन्शियल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन. पार्टिकल सुरू झाला, हजारो पोझिशन्स आहेत त्याच्या, टिंग 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 टिंग, है की नाही, भरपूर पोझिशन्स. सो पोटेन्शियल एनर्जी विल ऑल्सो व्हॅरी. तो शुरू किया जाए. बच्चा नीट लक्ष दे की पार्टिकल माझा मीन पासून निघाला, अच्छा नाही निघाला तरी सुद्धा वी मेजर इट फ्रॉम मीन पोझिशन. किती वेळा बोललोय मी, बोलून बोलून प्रॅक्टिस झाली असेल. सो एका पर्टिक्युलर एखाद्या पोझिशनला, इकडे तिकडे कुठे एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनला बेटा, इट हॅज डिस्प्लेसमेंट एक्स. ओके, एक्स is the displacement from mean position. X is the displacement of the particle from mean position. अच्छा, पुढे मी dx लिहितो, dx काय काय लिहिला, एलिमेंटल डिस्प्लेसमेंट. 2-3 नाव आहे त्याला फिजिक्स मध्ये, सोपं आपल्याला हे, एलिमेंटल डिस्प्लेसमेंट, एलिमेंटल डिस्प्लेसमेंट, एलिमेंटल डिस्प्लेसमेंट फर्दर. बस फर्दर शब्द आहे एक्सच्या पुढे. म्हणजे काय बेटा, लक्ष दे, पार्टिकल एक्स पर्यंत आलेला आहे आणि बेटा हा जो एक्स आहे ना तुझा, अजून थोडासा पुढे गेला माझा पार्टिकल. कुठे गेला बेटा, अजून थोडासा पुढे गेला, डीएक्स एकदम थोडूसा. 1 किलोमीटर मी पायी गेलो, हे बघ, समजा इथपासून इथपर्यंत 1 किलोमीटर. 1 किलोमीटर गेल्याच्या नंतर मी फक्त 1 पाऊल पुढे गेलो. किती पाऊल, एक, म्हणजे 1 फीट पुढे गेलो फक्त. 1 किलोमीटर नंतर 1 फीट काय आहे? काय नाही राव सर, किरकोळ एकदम, निग्लिजिबल. इट इज दॅट स्मॉल, इट इज दॅट स्मॉल. क्लिअर आहे बेटा? अच्छा बेटा, लक्ष द्या आता. पार्टिकल माझा चाललाय मीन पासून राईट कडे, यू आर सीइंग इन द डायग्राम. सो बच्चा, रिस्टोरिंग फोर्स कुठे ऍक्ट होईल, अगेन्स्ट द डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स द मीन. हे काय आई सारखं काम आहे त्याचं, हा, की आपल्या बाळाला आपल्या मीन पोझिशन कडे घरी ओढायचं. बाळ दूर चाललंय आईपासून, जवळ ओढायचं. सो बेटा, रिस्टोरिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स एफ, त्याला सफिक्स आर लावतो मी, अवे फ्रॉम द डिस्प्लेसमेंट. स्टोरी क्लिअर आहे? अच्छा बेटा, लक्ष दे, एफ आर इज द रिस्टोरिंग फोर्स. हे आपल्याला तसंही माहिती आहे. ओके ना बच्चा, एफ आर इज द रिस्टोरिंग फोर्स. ऑल राईट. अच्छा याला डेरिव्हेशनला एकदम सिंपल पद्धतीने करायचं आपल्याला. काय करायचं, यू नो वर्क डन इन फिजिक्स इज नेवर वेस्टेड, इट इज ऑलवेज स्टोर्ड. हिअर व्हॉट इज स्टोरी बच्चा, तो जो पार्टिकल आहे तो चाललाय म्हणजे त्याला कोणतरी ओढतं, एक्सटर्नल फोर्स. वी आर नॉट दॅट इंटरेस्टेड इन द एक्सटर्नल फोर्स, बिकॉज दॅट एक्सटर्नल फोर्स मस्ट बी इक्वल टू इंटरनल फोर्स. हे चॅप्टर सुरू केलं तेव्हाच आपण पाहिलं होतं. सो दॅट नेट acceleration will be 0 and it must move with the constant velocity, otherwise velocity will change, motion will become complex. नाही कळालं सर, वेलॉसिटी कॉन्स्टंट असली पाहिजे बालमित्रांनो. वेलॉसिटी जर का कॉन्स्टंट असेल तर ओमेगा कॉन्स्टंट राहील. ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहील तर तो मस्तपैकी टच इट, ब्रिंग इट, लिव्ह इट, बॅक इट, गाणं कसं एकदम मस्त मेलडी चालते तसं चालेल ना आपला हा. चीक 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 चीक, ओमेगा चेंज व्हायला नको.
ठीक. सो विषय असा आहे, एक्स पासून थोडूसा डीएक्स पुढे गेला उजवीकडं, रिस्टोरिंग फोर्स तर डावीकडे. ह्या छोट्याशा टाइम इंटरवल मध्ये व्हॉट इज द वर्क डन? ओके, सो एलिमेंटल वर्क डन कुठून कुठं? हे एक्स पासून एकदम थोडस पुढे. ओके, वर्क डनचा फॉर्म्युला बेटा, मी जेव्हा कधी वर्क डनचा फॉर्म्युला विचारल ना, तर तुम्ही काय म्हणायचं, एफ एस पूर्ण फिजिक्स मध्ये काय बोलायचं, एफ एस कॉस थिटा. आता एलिमेंट हे डब्बा केला फॉर्म्युला, एक स्टँडर्ड फॉर्म्युला. सर व्हॉट अबाउट कॉस, सर व्हॉट अबाउट कॉस थिटा? प्लीज माइक्स म्यूट करत जा सगळ्यांनी. थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, सो बेटा थीटा इज द अँगल बिटवीन, संपूर्ण फिजिक्स मध्ये बोलतोय मी, सो मेनी टाइम्स पोटेन्शियल एनर्जी इज गोइंग टू कम. ठीक आहे ना बच्चा? हा, सो हा फॉर्म्युला टाकायचा. बालमित्रांनो, एलिमेंटल वर्क डन डब्ल्यू ला मी असं लिहू का, खूप छोटं आहे ते, डीडब्ल्यू लिहितो फिजिक्स मध्ये आपण त्याला, बरोबर का नाही बच्चा? डीडब्ल्यू इज इक्वल टू, हा जो एफ आहे ना बेटा, इथे रिस्टोरिंग फोर्स आहे की नाही? यस इज द डिस्प्लेसमेंट. बेटा इथे डिस्प्लेसमेंट काय रे? एक्स आहे का नाही? बट इट इज व्हेरी स्मॉल ना बच्चा, एलिमेंटल वर्क डन मग छोटूस पाहिजे, एकदम छोटस हे इथलं, हे डीएक्स. अच्छा, कॉस ऑफ दोघांमधला थिटा किती रे बेटा? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. पटकन रिप्लाय करा, फार आनंद होईल मला. कम ऑन, इफ यू आर क्लिअर विथ द आन्सर, कम ऑन बेटा, प्लीज टेल मी. अँड सो बाल मित्रांनो, दॅट अँगल इज 180. दॅट अँगल इज 180. डिस्प्लेसमेंट तिकडं, रिस्टोरिंग फोर्स इकडं. अँगल इज 180. इन द स्ट्रेट लाईन अँगल इज 180. सो बच्चा कॉस ऑफ 180, कॉस ऑफ 180 इज -1, कॉस ऑफ 180 इज -1. सो दैट्स व्हाई माइनस साइन इथे आलं. रिपीट तो करना पड़ेगा ना भाई, यहाँ वेदांत है, राजेश्वरी है, तेजस है. ओके, तुम्हारे पास क्या है? मेरे पास आज प्रणव और अशिलेश भी है इन द लाइव लेक्चर. हाँ, मेरे करण अर्जुन आएंगे, मुझे पूरा भरोसा था. सो प्यारे बच्चों, वही नो रिस्टोरिंग फोर्स एफ रिस्टोरिंग इज -kx. याद है ना, याद है ना, रिस्टोरिंग फोर्स इज -kx. बाल मित्रांनो, है की नाही? याद है ना? सो देअर फोर डीडब्ल्यू, माय एलिमेंटल वर्क, उचलून टाकून दे बरं बेटा याच्यामध्ये. हे बघ, मायनस साइन, आणि एफ रिस्टोरिंगला टाक बरं -kx, आणि या पुढे dx. ओके, ठीक आहे. एफ रिस्टोरिंगला काय टाकलं? -kx. सो बच्चा डीडब्ल्यू काय आला? +kx dx. ठीक आहे ना? ऑल राईट ना बेटा? मायनस ऑफ मायनस प्लस झाला kx dx. हे जे एलिमेंटल वर्क डन आहे, आय एम नाउ इंटरेस्टेड इन द टोटल वर्क डन. बेटा इथे काय काढलं तुम्ही? एलिमेंटल वर्क डन. राईट नाउ आय एम इंटरेस्टेड इन द टोटल वर्क डन. टोटल वर्क डन फ्रॉम 0 टू x. स्टोरी काय चालली? मीन पोझिशन प्लस 0 असतं ना डिस्प्लेसमेंट, आणि पार्टिकल तर चाललेला आहे चिक 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 चिक. मॅक्झिमम ए अँप्लिट्यूड जाऊ शकतो ना तो, डिस्प्लेसमेंट तर कॅपिटल ए, तोपर्यंत जे डिस्प्लेसमेंट आहे ते एक्स आहे. सो 0 टू x फिजिक्स मध्ये आपल्याला इथे काय करावं लागेल? दिस इज द कंटिन्युअस व्हेरिएबल ना बेटा, कंटिन्युअसली चेंजिंग. सो इट इज द मेथड ऑफ इंटिग्रेशन. ओके, सो टोटल वर्क डन W इज 0 टू x. हे जेवढे डीडब्ल्यू आहेत यांचं इंटिग्रेट करायचं. छोटं 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 डीडब्ल्यूचं, छोटे छोटे छोटे, हा जो सेक्शन घेतला ना आपण छोटासा डीडब्ल्यू, 0 पासून x पर्यंत सगळ्यांचं इंटिग्रेशन घ्यायचं. घाबरू नको रे इंटिग्रेशन शब्दाला, त्या फक्त शब्दातच दम आहे. बाकी प्रोसेस एकदम सिंपल है. ओके, एकच बेसिक फॉर्म्युला लागतो. अच्छा, चलो फॉर्मूला को पुट किया जाए. सो बेटा 0 टू x kx dx. के स्प्रिंग किंवा फोर्स कॉन्स्टंट आला बाहेर.
कॉन्स्टंट आहे ना तो, बाहेर येणार 0 to x आणि x dx. स्क्रीनशॉट लिया जाए. मैं स्टोरी पूछता हूँ. ओके. सो प्यारे बच्चों, we are deriving potential energy in the simple harmonic motion. राइट. कुठपर्यंत आलोय मी? इथपर्यंत सर. W is equal to तो k इंटिग्रेशन x dx is x square upon 2. फॉर्म्युला लिहितो एकदा. इंटिग्रेशन x ची पॉवर n dx चं जे आन्सर आहे बच्चा, x ची पॉवर n plus 1 upon n plus 1. ओके. ठीक आहे. सो x ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे. आन्सर विल बी 1 plus 1 upon 1 plus 1 x square upon 2. ऑल राईट. x square upon 2. सर हा प्लस सी का नाही लिहिला? तर हे डिफिनाइट इंटिग्रेशन आहे. ते इनडिफिनाइट मध्ये लिहितो आपण. ऐकायचं फक्त, रेकॉर्डेड लेक्चर नंतर पहा, इंटिग्रेशन झालं कळेल. इज दॅट इझी. 0 to x लिमिट्स टाकायचे. सेपरेट चॅप्टर आपल्याला हा. सो बेटा अप्पर मायनस लोअर करायचं. k इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर अपॉन 2 मायनस असली तो 0 स्क्वेअर अपॉन 2 अप्पर मायनस लोअर. सो बच्चा फायनली आय कॅन से 1/2 kx स्क्वेअर. हे काय आलं? वर्क डन. आणि बालमित्रांनो, वर्क डन इज नेवर वेस्टेड. इट इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. कम ऑन. वर्क डन इज नेवर वेस्टेड. सपोज जेवायला बसलो आपण, तर वर्क डन करतोय ना, खायला पण वर्क डन करतोय. हे खाल्लेलं हॅज बीन स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. मस्त झोप येते की नाही? हा. सो इन द सिमिलर फॅशन इथे जे वर्क डन होतंय ना बेटा, आपला पार्टिकल जो चाललाय, अर्थात इथं स्प्रिंग असेल, निडल ऑफ द स्विंग मशीन वगैरे वगैरे, हा, तर हे सगळं स्टोर होतंय. हे सगळं काय होतंय? स्टोर. जसं तुम्ही खिचिक कॅमेरा फोटो काढता रात्री अंधारात, लाईट कमी असतो तर तुम्ही फ्लॅश लाईट. सो फ्लॅश लाईट मध्ये कॅपॅसिटर वापरला जातो, अर्थात सेपरेट चॅप्टर आपल्याला त्यासाठी. पण एनर्जी स्टोर केली जाते खिचिक. आणि तुमची बॅटरी 15% कमी असेल तर तो डायरेक्ट घेत नाही, फ्लॅश मारतच नाही. तो म्हणतो आपली लायकीच नाही, एवढी मोठी एनर्जी पाहिजे, तू का मोबाईल एवढा वापरला? ठीक आहे ना. सो इन दिस वे एनर्जी इज ऑलवेज स्टोर्ड, रिझर्व्ड. सो बच्चा, वर्क डन is stored in the form of potential energy. कशामध्ये स्टोर झालं बेटा वर्क डन? पोटेन्शियल एनर्जी. वन्स अगेन फील लिया जाए. हे बघ, ही रेफरन्स लाईन आहे, माझा हात त्यावरती मी पेन ठेवलाय, पेन पकडला, वरती घेऊन आलो, धरलं आणि वरती घेऊन आलो मी त्याला. म्हणजे बेटा मी एक्सटर्नल फोर्स लावला, मी लावला विथ रिस्पेक्ट टू सिस्टम किंवा अर्थ. काय झालं? हा ऑब्जेक्ट वरती गेला आणि एनर्जी त्यात स्टोर झाली, म्हणून तर सोडल्यावर पडतोय डपाक. कळालं? एनर्जी त्यामध्ये स्टोर झाली ना विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आणि मग निगेटिव्ह साईन कशामुळे? तर उचलला वरती, डिस्प्लेसमेंट वरती, पण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली. दॅट्स वाय पोटेन्शियल एनर्जी इज निगेटिव्ह इन दॅट केस. आलं लक्षात? इथं सेम सिच्युएशन आहे ना बेटा. रिस्टोरिंग फोर्स इकडे, पार्टिकल चालला तिकडे. मगाच्या केसमध्ये बघ ना, ऑब्जेक्ट उचलला वर होता, परंतु त्याचं वेट तर खाली आहे. सेम स्टोरी इकडं, डिस्प्लेसमेंट तिकडं, रिस्टोरिंग फोर्स इकडं. एक्झॅक्ट सेम अनालॉजी. सो बालमित्रांनो, वर्क डन इज अच्छा. सो बच्चा, पोटेन्शियल एनर्जी इन द एसएचएम is 1/2 kx square. Come on. Potential energy in the SHM 1/2 kx square. Potential energy suffix SHM लावतो मी. Potential energy in the simple harmonic motion is 1/2 kx square. ठीक आहे. हा, स्क्रीनशॉट आय होप तुम्ही घेतलेला असेल. हा पार्ट पुसतो आणि आता मीन आणि एक्स्ट्रीम या दोन ठिकाणी आपण ते पाहू. जनरल फॉर्म्युला वी हॅव डिराइव्ड. आपल्याला एक्स माहित असेल तर आता पोटेन्शियल एनर्जी सुद्धा भेटून जाईल. चला, at mean position, let's see what story. So बच्चा, at mean position आपल्याला माहिती आहे मीनला x is 0 टाका 0. सो प्यारे बच्चों,
पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन ऍट द मीन पोझिशन इज 0 आणि इथं आपण लेक्चरच्या सुरुवातीला फील घेतला होता. येस ऑर नो बेटा? सर व्हॉट अबाउट एक्स्ट्रीम पोझिशन? सर व्हॉट अबाउट एक्स्ट्रीम पोझिशन? एक्स्ट्रीमला एक्स इज प्लस ऑर मायनस ए. इकडं असेल तर प्लस आहे, इकडे असेल तर मायनस इज दॅट इज टाकून दे. स्क्वेअर विल बी ऑलवेज पॉझिटिव्ह. सो बालमित्रांनो, potential energy will be 1/2 kx square. So bachcha, this is maximum energy. This is the maximum energy. Screenshot लिया जाए. Done. So प्यारे बच्चों, we have derived two expressions so far: kinetic energy and potential energy. These are the two types of mechanical energies. खरा पार्ट आता है. सर व्हॉट अबाउट टोटल एनर्जी? टोटल एनर्जी काय असणार आहे? दोघांची बेरीज. टोटल एनर्जी काय असणार आहे? या दोघांची बेरीज. जसं आपण रोटेशनल डायनामिक्स शिकलो होतो, रोलिंग मोशन हे दोन दानांचं कॉम्बिनेशन होतं. जर बॉडी स्लिप होत नसेल तर कोणत्या दोघांचं? ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. ठीक आहे. अच्छा, बघ आता वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द टोटल एनर्जी. सो दोघांची बेरीज करणार आपण. अँड व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, एमएसटी सीईटीला आपल्या बोर्ड एक्झामला सुद्धा एमसीक्यूज कसे येतात त्यावरती आले होते एक दोन, तसं मी डिस्कस करतो. सो बेटा, टोटल एनर्जी, टोटल एनर्जी कुठे? इन द एसएचएम, अर्थात टॉपिक एनर्जीचा चालू आहे. सो प्यारे बच्चों, टोटल एनर्जी त्याला सफिक्स एसएचएम. बस लक्षात ठेवण्यासाठी बाकी काही नाही. टोटल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन. बेटा ऍड करा कायनेटिक एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक प्लस पोटेन्शियल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक. कारण की जनरल फॉर्म्युले आहेत ना, कोणत्याही पॉईंट साठी इट हॅज टू बी व्हॅलिड. अच्छा, कायनेटिक एनर्जी इज 1/2 k ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी आता डिराईव्ह केली आपण 1/2 k एक्स स्क्वेअर. झालं, ते दोन फॉर्म्युले पुट केले. प्यारे बच्चो, वी आर सीइंग की 1/2 k दोन्ही टर्म्स मध्ये कॉमन आहे. येस ऑर नो बेटा? सो 1/2 k इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे बघ ना, 1/2 k बाहेर आला, तिथं कोण राहिला? फक्त एक्स स्क्वेअर. ढिशक्याव गेले. सो उरलंय काय? 1/2 k ए स्क्वेअर. सो पाठ करा बाल मित्रांनो. टोटल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन इज 1/2 k a square. 1/2 k a square. What are our observations and what are the MCQs that get asked in the examination? बाल मित्रांनो, बघ लक्ष दे. टोटल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन इज बेटा 1/2 k a square. बरं का, मी त्याचे वेगळे वेगळे फॉर्म्स लिहितो. हा झाला पहिला. बाल मित्रांनो, मी याला असं म्हणू का? 1/2 k is m omega square. बेटा k is m omega square. ऍग्री? बर बेटा, मी याला असं म्हणू का? 1/2 आय नो ओमेगा इज 2 पाय एफ. ओमेगा इज 2 पाय एफ. सो बच्चा m इंटू 2 पाय एफ. सर सर सर, हे बघ, ओमेगा इज 2 पाय एफ. येस ऑर नो बेटा? अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज 2 पाय एफ, राईट? मग आता मला सांग, ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे मी लिहू का? 4 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर. हे बघ ना, 4 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर. हा झाला ओमेगाचा स्क्वेअर गुणिले कॅपिटल ए एम्प्लिट्यूड स्क्वेअर ऍज इट इज. मधली टर्म क्लिअर आहे? अच्छा बेटा, मला आणखी एक गोष्ट माहिती आहे की दिस ओमेगा इज 2 पाय बाय टी. दिस ओमेगा इज 2 पाय बाय टी. अच्छा, मग याचा वापर करून मी असं लिहू का? 1/2 इंटू एम इंटू 2 पाय बाय टी. 2चा 4 पायचा पाय स्क्वेअर भागिले टीचा टी स्क्वेअर. हे काय? ओमेगाचा स्क्वेअर विल बिकम दिस गुणिले ए स्क्वेअर. काय नाही रे, हाच फॉर्म्युला, फक्त मधला जो ओमेगा स्क्वेअर आहे ना, आपल्याला माहिती आहे ना ओमेगा 2 पाय बाय टी असतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारे मी याला लिहिलं आणि एवढ्याच प्रकारे याला मी लिहू शकतो. सो 4 फॉर्म्युल्यांमधनं तुला लक्षात ठेवायचंय
पहिली गोष्ट असं खेळायला शिकायचंय, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. दुसरी गोष्ट बच्चा, टोटल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन ही कशाला प्रोपोर्शनल आहे. सगळ्यात पहिले बघ, स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट केला, बट तो कॉन्स्टंट आहे, त्याचा काही संबंध नाही अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. सगळ्यात पहिला फॉर्म्युला काय सांगतो मला, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. इथं कॉन्स्टंट आहे ना, 1 हाफ कॉन्स्टंट आहे. सो सगळ्यात पहिला फॉर्म्युला सांगतो बच्चा, इट इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. दुसरा फॉर्म्युला सांगतो, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, हे सफिक्स काढून टाकतो आता आणि असं लिहितो की टोटल एनर्जी अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे, टोटल एनर्जी स्क्वेअर ऑफ द अँग्युलर फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल आहे. त्याच्या अगोदर मास आहे ना, मासला पण प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जितकं ज्यादा मास तेवढी ज्यादा एनर्जी, जेवढं ज्यादा मास तेवढी ज्यादा एनर्जी. अच्छा, टोटल एनर्जी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ती अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी जातात तेवढी एनर्जी ज्यादा. चला, ह्या फॉर्म्युल्यातनं आय कॅन से की बच्चा, टोटल एनर्जी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ सायकल्स परफॉर्म्ड, स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल. आणि शेवटच्या फॉर्म्युल्यातनं टोटल एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड. वॉज द क्वेश्चन आस्क्ड इन सीईटी. कम ऑन, काही पण होते, स्क्वेअर टाइम पिरियडच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ काय? जेवढा टाइम पिरियड ज्यादा, जेवढा टाइम पिरियड जाता, म्हणजे काय, एकदम सावकाश चालू आहे, टिंग 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 टिंग, सावकाश मोशन चालू आहे, सिंपल हार्मोनिक मोशन सावकाश चालू आहे. याचा अर्थ असा झाला की टोटल एनर्जी मस्ट बी मोर. गेटिंग ना बेटा? अच्छा, सो आय होप proportionality and total energy whole topic is clear with you. Please take screenshot of this ones. Done? इथपर्यंत कोणाला काही अडचण? प्यारे बच्चों, I forgot to tell you one thing which was very important, कि बेटा total energy is 1/2 ka square. Total energy is 1/2 ka square, की जिथे हा k पण कॉन्स्टंट आहे बेटा, आणि amplitude is always constant ना बेटा, amplitude is always constant. 1/2 constant आहे, k constant आहे, a constant. So total energy in the SHM is always conserved. टोटल एनर्जी इज ऑलवेज कन्झर्व्ड. इथे व्हेरिएबलच नाहीये ना, टोटल एनर्जी बदलूच शकत नाही. म्हणजे काय सर, इथे पण 30, इथे पण 30, इथे पण 30, इथं पण 30, इथं पण 30, इथं पण, कारण एक्स हे फॅक्टर्स नाही. इट इज इंडिपेंडेंट ऑफ टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इन द SHM ऑलवेज कन्झर्व्ड. कम ऑन, ऑलवेज कन्झर्व्ड. वाया जायचा काही संबंधच नाही. इट इज इंडिपेंडेंट ऑफ, ॲज इट इज इंडिपेंडंट ऑफ एक्स आणि टी. डिस्प्लेसमेंट आणि टाइम हा संबंधच नाही. सो बदलायचा संबंधच नाही ना वेळेनुसार. रंग बदलू गिरगिट नाहीये टोटल एनर्जी. डिस्प्लेसमेंट आणि टाइम ह्या दोन गोष्टी नसल्यामुळं तिचा चेंज व्हायचा काही संबंध नाही. इट इज ऑलवेज कन्सेप्ट आणि दीज आर द प्रोपोर्शनॅलिटीज. ठीक आहे, चलो स्क्रीनशॉट लिया जाए. चलो, सो बच्चा, सपोज पार्टिकल आपला मीन पासन पोझिशन त्याची डिस्प्लेसमेंट हे एक्स आहे. ओके, अँड यू नो रिस्टोरिंग फोर्सेस अगेन्स्ट इट. बेटा, आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग द कंडिशन वेअर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. अर्थात 2 मार्काला क्वेश्चन येतो, कधी MCQ येतो. ओके, सो कायनेटिक इज पोटेन्शियल. सो बच्चा, कायनेटिक एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन इज पोटेन्शियल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक. फॉर्म्युले तर पाठ झाले, 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 k स्क्वेअर. क्लियर आहे बच्चा? 1/2 डिश क्याव k डिश क्याव. ठीक आहे, ओके. काय उरलं, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. हा मायनस x स्क्वेअर पलीकडे जाऊ द्या. a स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर, which means x square is a square by 2, which means बालमित्रांनो, can I write plus or minus a by root 2? Oh, क्या बात सर, we got one result. अरे बघ ना बाबा, प्लस और मायनस
प्लस और मायनस, स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस और मायनस, आहे की नाही? ए स्क्वेअरचं बघ, ए 2चं रूट 2, ए बाय रूट 2, ए भागिले रूट 2. अँड इफ यू रिमेंबर 1/√2 पाठ करा म्हणलं मी तुम्हाला 0.707 अल्टरनेटिंग करंट चॅप्टरसाठी, इथं नाही, पण ती व्हॅल्यू माहित पाहिजे आपल्याला. अच्छा. सो बच्चा हा एक पॉइंट आहे, ए अपॉन, म्हणजे मी इथं डायग्राम काढतो. ही मेन पोझिशन आहे, ही राईट एक्स्ट्रीम आणि ही लेफ्ट एक्स्ट्रीम. सो बच्चा कुठेतरी ए अपॉन रूट 2, समजा ए 10 असेल, एक्झाम्पलच घेऊ. समजा अँप्लिट्यूड किती आहे बच्चा? 10 सेंटीमीटर, मीटर बीटर नसते, एवढी मोठी नसते, 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला ते 1/√2 इज 0.707, बरं का? सो एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए अपॉन रूट 2, म्हणजेच 10 इंटू 0.707, म्हणजे ज्याला 10 ने गुणलं तर 7 सेंटीमीटर, अप्रॉक्सिमेटली 7 सेंटीमीटर. समजतंय ना, मी फील देण्याचा प्रयत्न करतोय. 10 सेंटीमीटर अँप्लिट्यूड असेल ना, तर 7 सेंटीमीटर म्हणजे मीन पासून 7, म्हणजे बच्चा कुठेतरी इथे आणि 7 इथं. सो दिस इज प्लस ए अपॉन रूट 2 आणि दिस इज मायनस ए अपॉन रूट 2. हे 2 पॉइंट असे आहेत की जिथे जिथे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. इथे सुद्धा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आर यू अंडरस्टँडिंग? स्क्रीनशॉट लिया जाए. डन. वन अनदर ब्युटिफुल कंडिशन वी विल डिस्कस्ड, की ज्यावरती लाईक कॉम्पिटिटिव्ह मध्ये क्वेश्चन्स येतात. ओके बेटा, लक्ष दे. समजा क्वेश्चन इज लाईक percentage of energy at x is equal to a by 2. एक टॉपिक म्हणून घेतो, असा क्वेश्चन येऊ शकतो, एमसीक्यू येऊ शकतो. म्हणजे सिंपल आहे की x इज इक्वल टू a by 2 ला, बरं का, x इज इक्वल टू a by 2, अर्थात तो प्लस असेल नाही तर मायनस असेल या इथं. आणि इथं काय असणार आहे? ठीक आहे ना, प्लस किंवा मायनस a by 2 ला. क्वेश्चन इज व्हॉट इज percentage of energy at x ची व्हॅल्यू प्लस और मायनस a by 2. आणि हीच एक्झाम नीटची असेल तर a by 2 च्या ऐवजी अजून काहीतरी पोझिशन चेंज करून देतील. स्टँडर्ड घेऊ आपण. आपल्याला फक्त इथं चेक करायचं की किती पर्सेंट एनर्जी कायनेटिक आणि किती पर्सेंट पोटेन्शियल आहे. बालमित्रांनो, मीन पोझिशनला जर मला विचारलं की टोटल एनर्जी किती पर्सेंट कायनेटिक, किती पर्सेंट पोटेन्शियल, तर मी काय म्हणाल? कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते मीन पोझिशनला. सो 100% एनर्जी कायनेटिक आहे आणि पोटेन्शियल 0 आहे. एक्स्ट्रीमला विचारलं तर काय म्हणणार मी? पोटेन्शियल 100% आहे आणि टोकाला कायनेटिक 0 आहे. ओके, मध्ये डिस्कस करायचं प्रोपोर्शन आपल्याला. ओके सर, डिस्कशन स्टार्ट किया जाए. बच्चा, कायनेटिक एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन इज 1/2 के एक्स स्क्वायर डब्बा किया जाए. सो बच्चा, एक्स की वैल्यू को पुट किया जाए. एक्स की वैल्यू प्लस और मायनस काय टाकायची बेटा आपल्याला? a by 2 चा स्क्वेअर. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, सो इनटू a स्क्वेअर अपॉन 2 दुने 4, which is equal to, can I do one thing? 1/2 k a स्क्वेअर ही टोटल एनर्जी आहे. सो मी याला लिहू 1/4 इंटू 1/2 k a स्क्वेअर ऍडजस्ट करून लिहिलं. आणि बच्चा मी याला असं म्हणू का, 1/2 ऑफ दिस इज द टोटल एनर्जी इन द सिस्टम, which is the maximum energy किंवा टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज ऑलवेज मॅक्सिमम, which is always constant throughout the motion. म्हणजे बच्चा, कायनेटिक एनर्जी चतकोर आहे टोटल एनर्जीच्या. आर यू अंडरस्टँडिंग? टोटल एनर्जीच्या चतकोर आली ना. बर, पोटेन्शियल पण काढून मग पर्सेंटेज चतकोर आहे म्हणजे ऑब्विस आहे राव, 25%. ठीक आहे. चला, हे झालं कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन इज 1/2 k x स्क्वायर. चला चला, 1/2 k x की वैल्यू को पुट किया जाए प्लस और माइनस a by 2 ब्रैकेट चा स्क्वायर, which is equal to 1/2 k into a square by 4,
which means याला मी आता क्या हुआ गडबड झाली आय एम व्हेरी सॉरी. मी इथं फॉर्म्युला लिहिला पोटेन्शियलचा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बेटा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी कायनेटिक मध्ये पोटेन्शियलचा फॉर्म्युला यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, दिस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू कमिट द मिस्टेक्स. हा बेटा लक्ष दे. आय एम व्हेरी सॉरी. चलो वन्स अगेन कॉन्सन्ट्रेट. यू गाइज नो दॅट स्लाइटली थोडीशी माझी तब्येत खराब आहे, सो थोडस गडबड होतं हा तुम्ही मला समजून घेता. थँक्स अ लॉट. सो बच्चा 1/2 k इंटू ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर. ठीक है, चलो. सो दिस इज द फॉर्मूला फॉर काइनेटिक एनर्जी. चलो पुट किया जाए, विच इज इक्वल टू 1/2 k इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर माइनस, आता एक्स चा स्क्वेअर करा, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, सो कॅन आय राईट ए स्क्वेअर अपॉन 4 आहे की नाही, एक्स व्हॅल्यू टाकून दिली, विच इज इक्वल टू 1/2 k इंटू ब्रॅकेट 4 ए स्क्वेअर मधून एक ए स्क्वेअर गेला बेटा, 3 ए स्क्वेअर बाय 4 विच इज इक्वल टू, आता मला माहिती आहे 1/2 k ए स्क्वेअर, 1/2 k ए स्क्वेअर ही असते टोटल एनर्जी. सो 3/4 फॅक्टर बाहेर घेतो आणि 1/2 k ए स्क्वेअर, अरे बघणार आहोत 3/4 बाहेर घेतला, 1/2 k ए स्क्वेअर असं सुटसुटीत लिहिलं की कॅन आय से 3 चतकोर 3/4 ही काय टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम. म्हणजे काय बच्चा, आपली जी कायनेटिक एनर्जी आहे सिंपल हार्मोनिक मध्ये ही 3 चतकोर आहे टोटल एनर्जीच्या. कधी ऍट द मिड पोझिशन बिटवीन मीन अँड राईट ऑर मीन ऑर लेफ्ट, म्हणजे मीन आणि एक्स्ट्रीमच्या मध्ये बरोबर मध्ये काय असते, कायनेटिक एनर्जी ही 3 चतकोर असते. अच्छा 3 चतकोर म्हणजे किती पर्सेंट, 75%. दिस इम्प्लाइज कायनेटिक एनर्जी in SHM is 75% of total energy at x is equal to plus or minus a/2. असा MCQ येईल, 25, 75, 50 व्हॅल्यू देतील. ओके चलो सर, व्हाट अबाउट पोटेन्शियल एनर्जी. सो बच्चा पोटेन्शियल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन 1/2 k x स्क्वेअर. चला x ची व्हॅल्यू टाकून द्या, 1/2 k ए चा स्क्वेअर, कॅन आय राईट ए स्क्वेअर अपॉन 4 आहे, प्लस ऑर मायनस a/2 स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिला, विच इज इक्वल टू, कॅन आय राईट इट ॲज 1/4 साईडला लिहितो 1/2 k ए स्क्वेअर, 1/2 k स्क्वेअर. बच्चा 1/2 k स्क्वेअर काय टोटल एनर्जी. मग मी यालाच लिहू चतकोर ऑफ द टोटल एनर्जी इन द सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, 1/4 से 1/4 म्हणजे चतकोर. सो बच्चा कॅन आय राईट दिस इम्प्लाइज potential energy in the simple harmonic motion is 25% of total energy at x की वैल्यू प्लस और माइनस a/2. स्क्रीनशॉट लिया जाए. डन. Last topic of today's lecture is variation of kinetic energy, potential energy and total energy with displacement. बस लास्ट ब्युटिफुल टॉपिक. हे व्हेरिएशन स्टडी करायचंय. हे सगळं हे जास्तीत जास्त का घेतोय आपण या गोष्टी, फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. समजतंय ना बेटा तुला. सच क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड. हे जे टक्केवारीवाला समय a/2 च्या ऐवजी अजून किती पण पोझिशन चेंज करून देतील तुला, a/4 देतील, a/√2 देतील, a/√3 देतील, असं व्हेरिएशन देतील ते. अर्थात ज्यादा कॉम्प्लिकेशन नाही बनवणार ते तुला. ठीक, चलो. सो बच्चा लास्ट टॉपिक इज व्हेरिएशन ह्या तिघांचं विथ डिस्प्लेसमेंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्राफ फॉर फिलिंग. व्हेरिएशन कोणाचं, ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी, कोणाच्या सोबत डिस्प्लेसमेंट. एक कॉमन ग्राफ काढून आपण हे लर्न करायचा प्रयत्न करू. सो बच्चा लक्ष दे. सपोज मी हॉरिझॉन्टली हे डिस्प्लेसमेंट दाखवलं, हे हॉरिझॉन्टली डिस्प्लेसमेंट आहे आणि बेटा
समजा इथपासनं ही आपली लेटेस्ट इथे जरा मोठं झालं का इथे घेतो चल ठीक आहे ओके बेटा हे बघ ही मीन पोझिशन आहे ही राईट एक्स्ट्रीम आणि ही इथे लेफ्ट एक्स्ट्रीम ऑल राईट ना बेटा आता कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे की ती मीन पोझिशनला कशी असते बच्चा मॅक्झिमम एनर्जी इज टोटल एनर्जी कम ऑन मॅक्झिमम एनर्जी इज ऑलवेज टोटल एनर्जी सो जो मॅक्झिमम आहे त्याला एक रेफरन्स लाईन मी ही लावतो की बेटा इथे आय एम शोईंग द टोटल एनर्जी ऑफ SHM which is 1/2 k a square आणि बेटा दिस इज ऑलवेज मॅक्झिमम टोटल एनर्जी ऑलवेज मॅक्झिमम असते पुन्हा पुन्हा मी भरवतोय तुमच्या डोक्यात राहण्यासाठी ठीक आहे ना अच्छा सो हॉरिझॉन्टली मी ती टोटल एनर्जी दाखवतो बालमित्रांनो मला सांगा कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला मॅक्झिमम म्हणजे इथं कुठेतरी असेल आणि या दोन ठिकाणी ती झिरो आहे कमॉन या दोन ठिकाणी ती झिरो आहे सो तिचा ग्राफ कसा येईल असा म्हणजे काय काय हा ग्राफ बेटा हे डिस्प्लेसमेंट दाखवतोय मी इथे बर का राईट एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट काय असतं बच्चा प्लस ए लेफ्ट एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट काय असतं मायनस ए ठीक आहे ना मग बाल मित्रांनो मला सांगा तुमची जी कायनेटिक एनर्जी ही मध्ये मॅक्झिमम आहे आणि मग हळूहळू झिरो उतरत जाईल ना इथं झिरो होईल ना इथपासून इथं उतरतंय मग उतरताना ग्राफ कसं दाखवतो आपण असं दिसतोय अच्छा पुन्हा इकडनं पुढे चढताना दाखवावं लागेल कारण मॅक्झिमम होते ती मीनला क्लिअर आहे बेटा सो बच्चा दिस इज फॉर कायनेटिक एनर्जी आता मी काय करतो डॉटेड लाईन दाखवतो पोटेन्शियल एनर्जी बाल मित्रांनो पोटेन्शियल एनर्जी दोन एक्स्ट्रीमला कशी असते मॅक्झिमम आणि मीनला कशी असते झिरो सो मी एका स्ट्रेट लाईन मध्ये इन दिस वे असं दाखवतो क्लिअर आहे हा सो बेटा व्हॉट यू हॅव ऑब्झर्व चलो भावनाओं को समझो तुम्ही जरा नीट काढा डायग्राम टर टर सो बेटा मुद्दा असा आहे की दोन एनर्जीज एकमेकांना इथं भेटल्या आलं लक्षात खाली परपेंडिक्युलर ड्रॉप करा इथे ते बरोबर कुठे भेटणार माहिती का तुला 50% पार्टला कारण की हिअर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी समजतंय बेटा आणि डिस्प्लेसमेंट किती आहे A/√2 लक्षात ठेवायचं आहे प्लस और मायनस ओके किती आहे बेटा प्लस A/√2 इथं किती आहे बेटा मायनस A/√2 आर यू अंडरस्टँडिंग बाल मित्रांनो अरे येस और नो अच्छा आणखी काय दाखवण्याजोगं याच्यामध्ये बेटा लक्षात आहे दिस इज हिअर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम हा बच्चा आणि हिअर टोकाला यु नो पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम विच इज ऍक्च्युअली टोटल एनर्जी इन द सिस्टम ओके चलो फटाफट यस टाइप करा इफ यू हैव अंडरस्टूड एवरीथिंग एकदम क्रिस्टल क्लियर बोलो बच्चा पार्टी and then today we will stop here come on